देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की ह्या राज्याची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख आणि माझे राजकीय गुरु असलेले विलासराव देशमुखांचे पुत्र श्री रितेश देशमुख आज मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक अतिशय चांगले आणि मोठे कलावंत म्हणून पूर्ण देशाला परिचित आहे, राज्याला तर घराघरामध्ये ते परिचित आहे। 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून त्यांचा राजे शिवाजींच्या नावानं चित्रपटसुद्धा प्रदर्शित होतोय, जो हिंदी, मराठी आणि तेलुगू भाषेमध्ये आहे। आज अशा मोठ्या कलाकाराला घेऊन मी एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने त्यांना जर ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केली असेल किंवा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या RTOच्या नियमावलीमध्ये सहकार्य करण्यासाठी जर त्यांचा वापर करून जनजागृतीचा एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न आम्ही जो करतोय, त्याला जर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असेल तर निश्चितपणे मी त्यांचा मनापासून आभार मानणं माझं कर्तव्य समजतो। आज राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, कारण एस टी महामंडळ जी घाट्यात आहे त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा रितेश देशमुखांचा आम्हाला फायदा होईल। एस टी महामंडळाचे जे नवीन नवीन उपक्रम आहेत जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, ते उपक्रम रितेशजी देशमुख आणि त्यांची पत्नी यांच्या माध्यमातून आम्ही घराघरामध्ये ते पोहोचवणार आहोत। कारण जेनेलिया रितेश देशमुख यांना सुद्धा आपली सून, आपली मुलगी म्हणून महाराष्ट्रातील जनता अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतात आणि हे जोडपं महाराष्ट्राच्या तळागाळातल्या जनतेपर्यंत घराघरामध्ये गेलेलं आहे आणि ब्रँड अँबॅसेडरच्या माध्यमातून अजूनही मोठ्या प्रमाणात ते जाणार आहेत। तर त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली। रितेशजी, तुमची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायची। एसटी महामंडळाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, मात्र आता कुठेतरी तोट्यात आहे। तुम्ही कशा प्रकारे ते पुन्हा त्याच्यामध्ये मदत करू शकता? दुसरी गोष्ट, एसटीने तुम्ही कधी प्रवास केला आहे का किंवा करणार आहात का? नाही, सर्वप्रथम मी प्रधानजींचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी आणि जिनिले यांची नियुक्ती केली। एस टी खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे। माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एस टीने झालेला आहे। परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी एस टी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच एस टीचं कुठेतरी मी आज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे आणि माझ्या परीने, जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत। आणि परत एकदा मी तो एस टीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे, इतर भागात एस टीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता। त्यांचा एक फोटो आज अजूनही बाभळगावमध्ये आहे, जो ते एस टीमध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसले। तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवार सगळ्यात जवळचा फोटो आहे, कारण काय साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती एस टीच्या खिडकीला बसायची। ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे। तर तो आता ते परिवर्तन आता त्या एस टीपासून आजच्या एस टीपर्यंत प्रचंड झालेलं आहे आणि मला वाटतं की प्रतापजींच्या विजनमधून जी नवीन क्रांती घडते, नवीन एस टी बसेस आहेत, आज इलेक्ट्रिक एस टी बसेससुद्धा इथे जोडल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन ही डिझेल एस टी बस कशी नसणार आहे आणि सगळ्या बसेस कशा पुढे जाऊन सगळ्या इलेक्ट्रॉनिक होतील, तो सुद्धा उपक्रम प्रतापजींनी घेतलेला आहे आणि मला वाटतं की माझ्या आणि जिनिल्याकडून जे काही गरज असेल आणि मुख्य म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे। आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे। आपण सेफ्टी नियमला त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही, तर त्याचा सुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत। रितेशजी, मात्र गेल्या वेळेस जे अँबॅसेडर होते मग ते काही एस टीतून कुठे दिसले नाही, तुम्ही आता एस टीतून प्रवास वगैरे करता? आपण दोघं एकत्र जाऊ।
तुम्ही येता का बरोबर? नाही पण नाही, सर. रितेशजी खरंच तुम्ही आणि जिंगले मॅडम आहेत तुम्ही तरी आधी आठवण सांगितली कदाचित जिंगले मॅडमचा प्रवास झाला की नाही आम्हाला माहित नाही त्याबद्दल म्हणजे नाही, तुम्ही स्वतः त्यांनी यामुळे मुंबईच्या बसमध्ये प्रवास केला. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे ते एसटी प्रवास करू भविष्यात शकले कधी नाही. दोघे एकत्र जोडीने दिसाल का अरे हो, ST? नक्कीच ना, नक्कीच जाऊ. सरनाईक काय सर, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मराठी सक्तीचा त्या संदर्भात अनेक रिक्षावाल्यांनी आपली नाराजी व्यक्त नाही, केली आधी आहे. आधी आंदोलन- यांचं होऊ द्या, म्हणजे त्यांना मी पाठवतो, कारण त्या वादामध्ये त्यांना मी घेत नाही. त्यामुळे त्यांना आधी मी सोडतो आणि यांच्या प्रश्नासाठी परत सर, येतो. रितेशजीची देखील भूमिका जाणून घ्यायची आहे की परिवहन मंत्र्यांनी एक नियम घेतलेला आहे की सर्व रिक्षा आणि टॅक्सी झालं काय त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे ना तर त्यांचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे बघता मराठी भाषेच्या त्या नियमाला? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्र आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. सॉरी अच्छा, मैं हिंदी में सबसे पहले एसटी स्टेट ट्रांसपोर्ट महामंडल का मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है। ये मेरे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि एसटी बसेस से मेरे पिताजी बहुत सफ़र करते थे और उनका जो भी ट्रैवल था उन्होंने हमें बताया था और एसटी से मैंने भी बहुत बार उनके साथ बचपन में सफ़र मैं कर चुका हूँ। आज जाकर उसका मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है। ये मेरे लिए और जिले की बहुत बड़ी बात है और हमारी ओर से जो कुछ भी सर कहेंगे या जो कुछ भी करना चाहेंगे हम अपने तरीके से हम बिल्कुल करेंगे और ड्रिंक एंड ड्राइव का जो हमें लोगों तक ये प्रचार करना है कि किस तरह इसकी वजह से जो एक्सीडेंट्स होते हैं तो किस तरह हम रोक पाते हैं, इसके लिए जो भी प्रचार कर रहे हैं उसके लिए भी हम तत्पर रहेंगे। तर रितेश जिनिलिया एसटीची जाहिरात करणार आहे. सदिच्छा दूत ते एसटीचे असतील आणि त्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि स्वतः रितेश देशमुख यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तोट्यात असलेली एसटी हिला आता तरी फायद्याचे दिवस येतील अशी अपेक्षा एसटी महामंडळासह नागरिकही व्यक्त करतायत. रितेश जिनिलिया आता एसटीचे सदिच्छा दूत असतील आणि एसटी बसेसच्या जाहिरातीसाठी ते आता राज्यभरात झळकतील.